नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. हीची भरती असणार आहे सिडको महामंडळातर्फे भरती असणार आहे मित्रांनो 2025 करिता. सहयोगी नियोजनकरण, उपनियोजनकरण, कनिष्ठ नियोजनकरण आणि त्याच्यानंतर क्षेत्राधिकारीसाठी वॅकेन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, इथं अप्लाय करण्यासाठी ग्रॅज्युएशनवाले अप्लाय करू शकता, त्यानंतर ॲग्रिकल्चर डिप्लोमावाले अप्लाय करू शकता, प्लॅनिंग पदवीवाले, बी ॲग्रीवाले, या सगळ्यांसाठी तर चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती ऐकून घ्यायची, लगेचच अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, आता इथं जी असणार आहे नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्राधिकारी अग्रगण्य संस्थांसाठी सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी असणार आहे. सिडकोतर्फे वर्ग अ व वर्ग ब ची रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तसेच परीक्षा शुल्क जमा करण्यासाठी 8/2/2025 पासून 8/3/2025 पर्यंत आपल्याला अर्ज ऑनलाईन अर्ज व्यतिरिक्त कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. सिडकोतर्फे खालील पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात जात आहे मित्रांनो, असं लिहिलेलं आहे. आता इथं सहयोगी नियोजनकरणसाठी वॅकेन्सी असणार, गटाची भरती असणार आहे. वेतन स्तर संवर्ग वर्ग वेतन स्तर व रिक्त पदे दिलेली आहे. एस 23 आपल्या सॅलरी बेस असणार आहे 67,700 पासून 2,08,700 एवढी झाली आपल्या असणार. 2 पदं असणार यामध्ये. नियोजनकारसाठी त्यांना गट असणार आहे S20 सॅलरी बेस 56,000 पासून 1,77,500 13 पदं असणार आहे आपल्याला याच्यामध्ये. कनिष्ठ नियोजनकारसाठी गटवची भरती असणार आहे. S15 सॅलरी बेस असणार 41,800 पासून 1,32,300. इथे एकूण वॅकेन्सी 14 असणार आहे. क्षेत्र अधिकारी वास्तुशास्त्र तज्ञसाठी ब साठी वॅकेन्सी असणार आहे. गट ब S15 असणार सॅलरी बेस यांचा पण 41,800 पासून 1,32,300 एवढी सॅलरी असणार आहे मित्रांनो. ओके, 9 वॅकेन्सी असणार आहे. आता विचारलेलं मित्रांनो, वरील पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे मित्रांनो. आता मित्रांनो, इथं सहयोगी नियोजनासाठी इथं अनुसूचित जाती विमुक्त जातीसाठी असणारी मित्रांनो वॅकेन्सी. ओके, 2च पदं असणार आहे या दोघी प्रवर्गांसाठी. ओके, उपनियोजनकारसाठी मित्रांनो प्रवर्ग बघू शकता तुम्ही इथं दिलेला आहे. पदसंख्या बघू शकता. हर एक कॅटेगरीसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. 1-1 2-2 1-1 पदच असणार आहे. राखीवसाठी 13-8 पदं असणार आहे. अशी एकूण इथं 13 पदं असणार आहे टोटल. ओके, 13 आणि 1 पद जे असणार आहे दिव्यांगांसाठी असणारे 14 पदे असणार आहे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो, कनिष्ठ नियोजनकारसाठी इथं कॅटेगरी वाईज सगळ्यांसाठी 1-1 2-2 वॅकेन्सी बघायला मिळते. 14 ते 15 पदं असणार आहे. त्यापैकी 1 पद आपल्याला इथं दिव्यांगासाठी असणार आहे मित्रांनो. क्षेत्रीय अधिकारीसाठी मित्रांनो, वास्तुशास्त्र तज्ञासाठी मित्रांनो इथं पण आपल्याला 1-2 पदं बघायला मिळतात कॅटेगरी वाईज. ओके, अशा पद्धतीने 9-10 पदं इथं पण असणार आहे. वयोमर्यादा प्रवर्ग समानता आरक्षण दिलेलं आहे. खुल्या प्रवर्गांसाठी मोडणारे उमेदवार 38 वर्षापर्यंत. महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मागासवर्गीयासाठी मित्रांनो 43 वर्ष, आर्थिक दुर्बल घटकांसाठी 43 वर्ष, दिव्यांगां माजी सैनिकांसाठी 45, खेळाडूंसाठी 43 वर्ष, अनाथसाठी 43 वर्ष, माजी सैनिकसाठी 43 वर्ष, 5 वर्ष 3 वर्षाची सेवेची कालावधी असणाऱ्यांसाठी आणि मागासवर्ग 5 वर्षाची सेवेची कालावधींसाठी. कमाल वयोमर्यादा 10/10/2024 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल. सिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वयोमर्यादा अट लागू राहणार नाही. ओके, मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, खेळाडू असलेली या वयोमर्यादेतील सवलत यापैकी कोणतीही एक आपल्याला सवलत दिली जाणार आहे मित्रांनो. सदर जाहिरातीमध्ये अनाथ, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग यांचा समांतर आरक्षणासाठी संबंधित पदे उपलब्ध नसली तरी वयोमर्यादेशिवाय शिथिलीत ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो, असं सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो, इथं परीक्षेचे स्वरूप असणार आहे आपल्याला 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेचे विषय, एकूण प्रश्न, एकूण गुण, मध्यम आणि कालावधी दिलेली आहे. इंग्रजीमध्ये आपल्याला 25 प्रश्न असणारे, 50 गुण असणार, त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये द्यावं लागणार आहे. आणि बाकीचे जे सामान्य ज्ञान, आकलन क्षमता, रिजनिंग ज्याला म्हणतो आपण, सब्जेक्ट नॉलेजसाठी तर जनरल अवेअरनेस वगैरे इथं 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणार तिघींमध्ये. ओके, मराठी भाषेमध्ये देऊ शकतो आपण. 120 मिनिटा टाईम असणार आहे इथं. 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे. चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत. बघा, इथं चुकीच्या गुणांसाठी कोणतेही गुण वजा होणार नाही. लेखी परीक्षेमध्ये किमान 90 गुण प्राप्त करणे इथं प्राप्त झाले पाहिजे. त्याचं आपल्या प्रक्रियेमध्ये पात्र ठरायला पण नाही तर आपल्याला इथं बाद करण्यात येईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. परीक्षा शुल्क जे असणार आहे मित्रांनो, राखीव प्रवर्ग माजी सैनिकासाठी, दिव्यांगासाठी 900 रुपये असणार आहे मित्रांनो, प्लस GST म्हणजे 1,062 रुपये. आणि खुल्या प्रवर्गांसाठी 1,000 रुपये प्लस 180 GST 1,180 रुपये अशा पद्धतीचे असणार आहे.
ही फीज आपल्याला नॉन रिपेंटेबल असणार आहे. स्वतः एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज केल्यास आपल्या प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे आपल्याला परीक्षा शुल्क भरावी लागेल. म्हणजे तुम्ही कोणत्याही चारीपैकी चारींना फॉर्म भरू शकता, पण प्रत्येकासाठी वेगळी वेगळी फीज द्यावी लागेल. वर नमूद केलेले परीक्षा शुल्क हे बँकिंग प्रोसेसिंग शुल्क लागू असेल तरच वगळू आहे. परीक्षा शुल्क रक्कम ही नापरवता आहे, नॉन रिफंडेबल असेल. वरील पदांकरता आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि व खालीलप्रमाणे आहे. ग्रेड, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स क्रायटेरिया. ओके, असं दिलेलं आहे. तर असोसिएट प्लॅनरसाठी मित्रांनो इथं आपल्याला बॅचलर डिग्री इथं पाहिजे मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. इथं पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री पाहिजे आपल्याला इथं टाउन प्लॅनिंग, रिजनिंग प्लॅनिंग अशामध्ये. ओके, इथं 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे डेप्युटी प्लॅनरसाठी इथं. ओके, अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता डेप्युटी प्लॅनरसाठी आता डेप्युटी प्लॅनर आपण 5 वर्षामध्ये तिथे भरू शकतो आपण आता. ओके, प्लॅनरसाठी. ओके, इथं आता मित्रांनो इथं बॅचलर डिग्री लागणार आहे मित्रांनो इथं पण आपल्याला. तिथे एक्सपिरियन्स वगैरे पण आपल्याला लागणार आहे. अशा पद्धतीने दिलेलं आहे इथं संपूर्ण माहिती. आता बॅचलर डिग्री आपल्या इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर प्लॅनर अशा पद्धतीची डिग्री वगैरे लागणार आहे. आता ज्युनियर प्लॅनरसाठी मित्रांनो इथं आता बॅचलर डिग्रीवाले अप्लाय करू शकता कोणत्याही स्ट्रीममध्ये काही दिलेली एक्सपिरियन्सबद्दल. फील्ड ॲग्रिकल्चरसाठी इथं फुल डिग्री पाहिजे आपल्याला, बी ॲग्री GD याच्यामध्ये 1 वर्षाची एक्सपिरियन्स लागणार आहे मित्रांनो. निवडीचे निश्चय गुणवत्ता यादीतील येणाऱ्या उमेदवारांच्या ऑनलाईन परीक्षेचे एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त पाहिजे, म्हणजे 90 गुण पाहिजे आपल्याला. याचं मी सांगितलेलं होतं. वर्ग अ साठी मधील उमेदवारांना अंतिम 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा मुलाखतीचे 25 गुण 225 पैकी आपल्याला होणार आहे. वर्ग अ साठी फक्त, वर्ग ब साठी नसणार आहे. ओके, मुलाखत वगैरे. कनिष्ठ नियोजनकार पदाकरता अर्ज आपल्या उमेदवारांना अंतिम निवड झाल्यानंतर गुणांची ऑनलाईन पद्धतीने गृहीत धरला जाईल मित्रांनो, सांगण्यात आलेलं आहे. क्षेत्राधिकारी वास्तुशास्त्रासाठी इथं आपल्याला 200 गुणांची परीक्षा असणार आहे. त्यामध्ये आपल्याला प्रमाणपत्रांचे 10 गुण असणार आहे. म्हणजे अशातले आपले 210 गुण इथं असणार आहे मित्रांनो. एकाच पदासाठी 2 किंवा अधिक उमेदवारांना समान गुण असल्यास त्याचे मोठं असं त्यांना इथं भेटतं, इथं सांगितलं गेलेलं आहे. इथं अंतिम 6 महिन्यापर्यंत वाढवून देण्याची मुभा वाढीव कालावधी स्टॅम्प पेपर प्रमाणपत्र केल्यास राहील मित्रांनो समाप्त सेवांची. इथं दिलेली आहे. याच्याबद्दल वाचून घ्यायचं. 1 वर्षाच्या आत आपलं प्रमाणपत्र आवश्यक आहे, अन्यथा आपल्याला इथं समाप्ती करण्यात येईल. वरील आपल्या पदाकरिता अर्ज सादर करण्याची उमेदवाराची सूचना. आपल्याला 8/2/2025 पासून तर 8/3/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे ऑनलाईन पद्धतीने. ओके, पत्रव्यवहारासाठी आपल्याला काही करायचं नाही, ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे फक्त आणि फक्त. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आपल्या इथं कागदपत्र छाननी करून आपल्याला इथं परीक्षा वगैरे घेण्यात येईल मित्रांनो. आता इथे लिंक वगैरे दिलेली आहे याची. काही डाऊट असेल तर यांना कॉल पण तुम्ही करू शकता हेल्पलाईन नंबरला. याच्या पद्धतीने प्रवेशपत्र कोणत्याही पद्धतीने पाठवले जाणार नाही. आपल्याला इथं अंतिम आपल्याला चेक करता येईल संकेतस्थळावर व्हिडिओ आपला मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस टाकून द्यायचं जतन करायचं आहे, जेणेकरून परीक्षा जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला तिथं अपडेट वगैरे भेटेल. परीक्षा केंद्रांचा पत्ता परीक्षेच्या प्रवेशपत्रात नमूद केला जाईल मित्रांनो. ओके, परीक्षेचे केंद्रस्थळ, दिनांक, वेळ यात काही बदल केला जाणार नाही. कोणत्याही परीक्षा रद्द केली किंवा वाढवली या सिडको व्यवस्थाकडून राखून ठेवलेलं आहे. उमेदवारांचा नेमून दिलेला परीक्षा केंद्राव्यतिरिक्त इतर परीक्षा केंद्र देण्याचे अधिकार महामंडळ राखून आहे. उमेदवारांचे परीक्षा संकेतस्थळावर स्वतःच्या खर्चाने परीक्षेसाठी उपस्थितीत राहून जायचं आहे मित्रांनो. यासाठी कोणतीही दुखापत झाल्यास सिडको जबाबदार राहणार नाही. कॅल्क्युलेटर वगैरे काही घेऊन जायचं नाहीये. सर्वसाधारण अटी वगैरे दिलेलं आहे, वाचून घ्यायचं आहे. आपण रहिवासी पुरावा काय काय दिलेलं आहे इथं. ओके, आर्थिक उत्पन्नाचं बद्दल इथं सांगितलेलं आहे. महिलांचं आरक्षणाबद्दल वाचून घ्यायचं एवढं. मागे 3 वर्ष नॉन क्रिमिनल काय धरलेलं जाईल. मागासवर्गीय महिलांसाठी दिलेलं आहे इथं. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे. ओके, अशा पद्धतीने दिव्यांग व्यक्तींच्या आरक्षणाबद्दल दिलेलं आहे. त्यानंतर आवश्यक प्रमाणपत्र वगैरे दिलेलं आहे इथं मित्रांनो. त्यानंतर आपल्याला दिव्यांगाच्या प्रमाणपत्राबद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. अशा पद्धतीने वय, दिवस, राष्ट्रीय प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, लेखनिक अनुग्रह कालावधी. त्यानंतर आपल्याला विविध सामाजिक दृष्ट्यांच्या मागासवर्गीयांसाठी कालावधी, आपला अटी वगैरे, खुल्या प्रवर्गांसाठी EWS साठी दिलेली आहे संपूर्ण माहिती. ओके, सामाजिक शैक्षणिक काम मागासवर्गीयांसाठी आरक्षणाबद्दल दिलेली माहिती याच्या पद्धतीने. याच्यामध्ये मित्रांनो अधिक माहितीसाठी आपल्याला इथं आपण कॉल पण करू शकतो या नंबरला. बेलापूर सिव्हिल यांची माहिती ऑफिस आहे, इथं आपण अप्लाय करायचं मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, ज्यांचं लग्न झालेलं त्यांच्यासाठी असतं, ते नाव वगैरे टाकायचं असतं, वर्ष, पत्नीचं नाव वगैरे काय काय नाही, वय काय, श्रीमती वगैरे जे काही आहे टाकून द्यायचे आपल्याला. अर्ज दिनांक, ठिकाण आणि अर्जाची सही द्यायची मित्रांनो अशा पद्धतीने. त्यानंतर जनरल आपल्या इंट्रोडक्शन इन्फॉर्मेशन दिलेली आहे कॅन्डिडेट्सला, ते आपल्याला वाचून घ्यायची. इथं कॅन्डिडेट्सला रिपोर्टिंग वगैरे टायमिंग वगैरे दिलेली इथं.
आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आपली होते त्याबद्दल सांगितले गेलेलं आहे. सेंटर आपल्याला कॅज्युअल्स वगैरे ऑनलाईन सेंटर आपल्याला कशा पद्धतीने जायचं ते व्हेन्यू ॲड्रेस वगैरे आपल्याला मिळून जाईल. त्याच्यावर थोडी माहिती त्यांनी इंग्लिशमध्ये दिलेली, काही माहिती मराठीमध्ये दिलेली होती. गाईडलाईन फॉर सबस्क्रिप्शन दिलेली आहे मित्रांनो. अशा पद्धतीने ऑर्डर ऑफ कॅज्युअलसाठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. आता मित्रांनो इथं आता एक्झामिनेशन इथं दिलेल्या एक्झामिनेशनसाठी इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. स्टेट रिपोर्टिंगसाठी हाऊ टू अप्लाय करण्यासाठी ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं, पेमेंट फीज भरायची, डॉक्युमेंट स्कॅन अपलोड करायचे आहे 8/2/2025 पासून 8/3/2025 पर्यंत मित्रांनो. ओके, नक्की टेबल असणार आहे आपल्याला. इथं आपल्याला इम्पॉर्टंट पॉईंट्स वगैरे दिलेले आहे. आपल्या रजिस्ट्रेशनसाठी प्रोटोकॉलची साईज वगैरे, सिग्नेचरची साईज वगैरे दिलेली आहे. ॲप्लिकेशन आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ॲप्लिकेशन कशा पद्धतीने नॉन रिपीटेबल फीज असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने भरू शकतो. अप्लाय करायचं आहे, रिन्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे, लॉग इन करायचं आहे, लगेच आपल्याला फॉर्म वगैरे डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड करायचे सगळे. मोडिफिकेशनसाठी आपले चार्जेबल असतं, आपल्या की चुकीचा फॉर्म भरला तर. ओके, पेमेंट फीज वगैरे ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पे करू शकतो, जसं की आपण इथे बघू शकतो. गाईडलाईन स्कॅनिंग फॉर अपलोड डॉक्युमेंटसाठी इथं दिलेली माहिती, सिग्नेचर, स्कॅनिंग डॉक्युमेंटेशन्स, अपलोडिंग डॉक्युमेंटेशन बद्दल सांगितलेले आहे. सगळी माहिती वगैरे दिलेली आहे अशा पद्धतीने. ओके, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो आपल्या चॅनलवर. ओके, याची PDF लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर मिळून जाईल, तिथून जाऊन डाउनलोड करून घ्यायची. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे. अप्लाय करायची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि माझ्याशी काही बोलायचं टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर कधीही मेसेज करा, तुम्हाला कधीही रिप्लाय मी देतो मित्रांनो. तिथं अपडेट वगैरे पण देत असतो, छोटा मोठा अपडेट तिथं देत असतो. ओके, तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला जास्त मित्रांबरोबर शेअर करा. मागच्या टायमाला पण ती भरती आली नव्हती, ती पण रिव्ह्यू पण झालेली आहे. ती रिव्ह्यू पण झालेली भरती, तिथं पण कोणी मागे फॉर्म भरलेले नसतील. मागच्या टायमाला पण जे आले होते ते फॉर्म, तिथं पण आपण फॉर्म भरू शकतो. या भरतीसाठी पण 8 तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. ओके, तर जास्त मित्रपरिवारांना कळवा, त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवायची, नातेवाईक असं मित्रपरिवार त्यांच्यावर माहिती पोहोचवायची. आणि तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊनच असतो आपल्या चॅनल. असे सारे जॉब अपडेटसाठी आणि पुढचे